2002 या बॅचचा विद्यार्थी. आणि मला सौभाग्य मिळाले की मी या शाळेमध्ये शिकलो. आणि आज देशमुख सर आम्हाला इंग्लिशला होते आणि त्यांचं प्रचलित नाव म्हणजे त्यावेळेस मुलांनी प्रत्येकाला पाठवत तसं लेफ्टर. कारण की ते लेफ्ट लिहायचं आणि फास्ट लिहायचं आणि युनिक वाटायचं. त्याच्यामुळे ते लेफ्टी हातात लिहायचं म्हणून लेफ्टर नाव पडलं होतं मुलांनी पाठवलं प्रचलित आमच्यामध्ये. आज सरांना माहिती असेल किंवा माहिती नाही लेफ्टर प्रसिद्ध होते सर. आणि आज ते मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेला लाभलेले आणि त्यांनी असे खूप सारे बदल घडवून आणलेले. त्यांच्या कार्यकाळामध्ये ते जसे आले आहेत मुख्याध्यापक म्हणून आपल्या शाळेवरती आलेले आहेत, अगणित असे बदल झालेले. त्यांच्या कार्यकाळात गॅदरिंग एकदम मोठ्या प्रमाणात झाली, सहलीचं आयोजन एकदम सुंदर प्रकारे झालं, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम चांगल्या पद्धतीने होत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आध्यात्मिक सांस्कृतिक इच अँड एव्हरीथिंग प्रत्येक कार्यक्रम एकदम सुंदर होत आहे. आणि मला सुद्धा भाग्य लाभलं की मी या शाळेचा माजी विद्यार्थी पालक शिक्षक संघावरती सचिव म्हणून मी पण काम बघितलं लास्ट 2 इयर्स बॅक. आणि या शाळेने मला घडवले. माझे वडील शेजारीच MSCB मध्ये होते, गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि एकुलता एक माजलेला त्यावेळेस कसं 9-7 होतो मी 3 महिन्यानंतर मी एकटा. त्याच्यामुळं शाळा म्हणजे घरांवर होती. राहिलाच गणेश पेठेत आहे, आलो तर आलो नाही तर गेलो नाही. पूर्वी आमची शाळा 3 वर्षाचे विद्यार्थी आहे त्यांनी इंग्लिश मिडियमला टाकायला सुरुवात केली. अशोकाला टाक, इकडे टाक, तिकडे टाक. आणि त्या पोरांना जर विचारलं बाळा तुझं नाव सांग, तुझं लिहून दाखव, त्यांना काहीच येत नाही. आज मराठीची नाळ आहे कुठेतरी तुटते आणि ती आपल्या शाळेने आजही चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम जे आहे, जसं की मॅडम बोलले की त्यांच्या बॅचमध्ये सगळे MD डॉक्टर झाले. बरेचसे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये की जे चांगले उत्तुंग शिखर गाठलेले. मी पण माझ्याबद्दल पण सांगू इच्छितो मी काय करतोय सध्या, ती काय करते तर मी काय करतो ते पण मला सांगायचं. तर मी स्वतः योगेश क्षत्रिय मी डेव्हलपमेंट ऑफिसर आहे निवा ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मध्ये आणि लाईफ इन्शुरन्स मध्ये पण आहे HDFC मध्ये ॲज अ बिझनेस पार्टनर म्हणून. मी 2014 साली वधूवर ग्रुप चालू केला. म्हणजे व्हॉट्सअप ज्यावेळेस आलं होतं क्रेज होती त्यावेळेस वधूवर ग्रुप स्टार्ट केला माझ्या कम्युनिटीचा. त्या माध्यमातून मी एकदम असा लहान दिसायचो, लोकांना आढळायचं की याचंच लग्न जुळत नाही म्हणून हा माझं लग्न झालेलं होतं. 24व्या वर्षी माझं लग्न झालं होतं. त्या माध्यमातून आम्ही 500 लग्न जुळवले. त्याच्यानंतर मी हेल्पिंग ह्युमन फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून जिल्हा परिषद गणेशनगर शाळा नेहमी येत असतो आणि तिथं मोटर, पाण्याची मोटर, झाडी रेग्युलर असं कार्यक्रम चालू असतो.